बीडमध्ये बनावट आरटीओ अधिकाऱ्याचा पर्दाफाश, डुप्लिकेट गाडी आणि गणवेश जप्त. बीड जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेत स्वतःला बनावट आरटीओ अधिकारी म्हणून भासवणाऱ्या एका व्यक्तीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आरोपी डुप्लिकेट गाडी आणि बोगस गणवेश वापरून नागरिकांकडून कागदपत्रे तपासण्याच्या बहाण्याने हजारो रुपये उकळत होता. बीड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 46,000 रुपये जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने वापरलेली पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी देखील बनावट कागदपत्रांवर आधारित असल्याचे तपासात समोर आले आहे. या गाडीला लावलेली नंबर प्लेट MH04 LT 6404 ही ठाणे शहराची असून ती खरी नसल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे खरी आरटीओच्या ताफ्यातील स्कॉर्पिओ गाडीचा नंबर MH04 KR 6404 आहे, ज्यात आरोपीने केवळ अक्षरांमध्ये बदल केला होता. याशिवाय गाडीवर लावलेले आरटीओचे स्टिकर्स देखील बोगस असल्याचे पोलिसांनी सांगितले. अजय बाबाजी गाडगे, वय 24, घाटकोपर, मुंबई असे या मुख्य आरोपीचं नाव आहे. त्याने ही स्कॉर्पिओ गाडी 10 दिवसांपूर्वी खरेदी केली होती आणि त्यानंतर तिला आरटीओच्या गाडीसारखे रूप देण्यासाठी बदल केले. बनावट गणवेश आणि डुप्लिकेट गाडीच्या मदतीने तो लोकांकडून कागदपत्रे तपासण्याच्या नावाखाली पैसे उकळत होता. बीड पोलिसांनी या प्रकरणी तत्परता दाखवत गांभीर्याने दखल घेतली आणि 2 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 46,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संतापाची भावना आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास ठेवू नये. जर कोणी गणवेशात तपासणीसाठी थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या ओळखपत्राची खात्री करावी आणि संशय आल्यास त्वरित पोलिसांना संपर्क साधावा. बीड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.